विधानसभा चुनाव के दौरान प्रशासन की ओर से किसानों को दी गई कर्ज माफी की उम्मीद अब तक पूरी नहीं होने के कारण शिवसेना उबाठा गठ ने वर्धा में जिलाधिकारी कांग्रेस के सामने जोरदार विरोध प्रदर्शन किया। विधानसभा चुनाव के दौरान प्रशासन की ओर से किसानों को दी गई कर्ज माफी की उम्मीदें अब तक पूरी नहीं होने के कारण शिवसेना उबाठा गुट ने वर्धा में जिलाधिकारी कार्यालय के सामने जोरदार विरोध प्रदर्शन किया। किसानों को प्राकृतिक आपदाओं जैसे अतिवृष्टि, अनियंत्रित बारिश, ओलावृष्टि और बढ़ती उत्पादन लागत के चलते भारी आर्थिक संकट का सामना करना पड़ रहा है। उन्होंने मांग की है कि सभी प्रकार के कर्जों की तत्काल पूर्व माफी की जाए। अतिवृष्टि प्रभावी किसानों को प्राप्त हेक्टेयर 50,000 रुपए आर्थिक सहायता दी जाए। फसल बीमा की राशि तुरंत खाते में जमा की जाए और घर व पशुओं के नुकसान का उचित मुआवजा दिया जाए। आंदोलनकारियों ने प्रशासन को चेतावनी दी है कि यदि उनकी मांगे पूरी नहीं हुई तो आंदोलन और तेज किया जाएगा। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उबाटाच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आज हंबरडा आंदोलन मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। आणि यावर्षी तर म्हणजे पावसाने कहरच केला। संपूर्ण राज्यामध्ये अतिवृष्टी, इतकी भयानक अतिवृष्टी झाली की आमची मागणी अशी होती सरकारला, या फडणवीस सरकारला, की संपूर्ण राज्यामध्ये ओला दुष्काळ तुम्ही जाहीर करा। पंजाब सरकारने ज्याप्रमाणे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जे काही मदत दिली, त्यांनी प्रति हेक्टरी 50,000 रुपये दिली, तीच 50,000 रुपये प्रति हेक्टरी मदत महाराष्ट्रामधल्या सुद्धा शेतकऱ्याला मिळाली पाहिजे। त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर या फडणवीस सरकारने जे शेतकऱ्यांना ग्वाही दिली होती, त्यांनी वचन दिलं होतं त्याच्या वचननाम्यामध्ये की आमचं जर सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करू, संपूर्ण कर्जमाफी करू। याच्या अगोदर कोरोना काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार होतं, त्या उद्धव साहेबांनी कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता सरळ त्यांनी एका आपल्या त्यांच्या मीटिंगमध्ये, विधानसभेच्या मीटिंगमध्ये त्यांनी मंत्रिमंडळामध्ये ठराव घेतल्याने संपूर्ण शेतकऱ्यांची त्यावेळी कर्जमाफी केली। जे दिलेलं वचन होतं त्यांनी पाळलं, पण आज या सरकारला कमीत कमी 1 ते 1.25 वर्ष होऊन गेली, त्यांनी अजून आपलं तो वचन पाळलंच नाही। उलट ही जी परिस्थिती, इतकी दयनीय परिस्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्र, आज मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठी आपत्ती आलेली आहे। आज मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याचे इतके जबरदस्त हाल आहेत, तिथे गुरढोरं गेले, तिथे शेतकऱ्याची म्हणजे आत्महत्येचं प्रमाण वाढलंय, जमीन खरडून निघाल्या। त्या मराठवाड्यामध्ये नदीने आपला प्रवाह सुद्धा पलटवलेला आहे। म्हणजे इतक्या जबरदस्त जमिनी खरडून गेल्या, त्यांना काहीतरी तोंडाला शेतकऱ्यांनी पाने पुसली। त्यांना माहिती आहे का फडणवीस सरकारला का आता नगरपरिषद इलेक्शन आहे, महानगरपालिका इलेक्शन आहे, जिल्हा परिषद इलेक्शन आहे, तर आमची जी मागणी होती 50,000 रुपये प्रति हेक्टर, त्यांनी 17,500 रुपये प्रति हेक्टर देऊन शेतकऱ्या तोंडाला पाणी पुसली। आणि त्यांना असं वाटलं का आता याचा आम्ही भाऊ करू आणि समोर इलेक्शनला म्हणजे निवडणुकीला आम्ही सामोर जाऊ। पण शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे। पंजाब सरकारप्रमाणे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपये मदत दिली पाहिजे। अजून याच मतावर आम्ही ठाम आहे आणि याच मागणीसाठी संपूर्ण राज्यामध्ये आज उबाटाच्या वतीनं आम्ही शिवसैनिक म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यासाठी आम्ही आंदोलन केले।